त्यामुळे या भागातील प्रवाशांसाठी ही केवळ एक बस नसून एक जिव्हाळ्याचा विषय आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासाच्या व्हिडिओमध्ये। सध्या मी आहे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामध्ये आणि आता मी आलो आहे विजापूर येथील सॅटेलाइट बस स्थानक येथे आणि तुम्ही पाहू शकता हे आहे विजापूरचं सॅटेलाइट बस स्थानक। आणि सध्या सकाळचे जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत आणि आजच्या आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होणार आहे। आजचा आपला प्रवास कर्नाटक राज्यातील विजापूर येथून सुरू होऊन पुढे आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील पुण्यापर्यंतचा असणार आहे आणि या सुंदर प्रवासाचा अनुभव आज आपण घेणार आहोत आपल्या लाडक्या लालपरी सोबत। तर मंडळी, विजापूर येथून पुढे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या एकूण 3 बस सेवा उपलब्ध आहेत। त्यातली पहिली बस म्हणजे सकाळी 5:30 वाजताची विजापूर ते पुणे पिंपरी चिंचवड, दुसरी बस म्हणजे सकाळी 6:30 वाजताची विजापूर ते स्वारगेट पुणे आणि तिसरी बस म्हणजे सकाळी ठीक 7:30 वाजताची विजापूर ते पुणे पिंपरी चिंचवड। तर अशा एकूण 3 बस सेवा उपलब्ध आहेत विजापूरहून पुढे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी। तर मंडळी, पहिल्या बसबद्दल जर सांगायचं झालं तर पहिली बस आहे सकाळी ठीक 5:30 वाजताची विजापूर ते पुणे पिंपरी चिंचवड। ही बस विजापूर येथून सकाळी ठीक 5:30 वाजता निघते पुढे पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने आणि ही बस विजापूर येथून निघून पुढे वरटी, झळकी, चडचण, मरोडे, मंगळवेढा, पंढरपूर, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड, हडपसर, स्वारगेट मार्गे ही बस पुढे पिंपरी चिंचवडला जाते। आणि आता दुसऱ्या बसबद्दल जर सांगायचं झालं तर दुसऱ्या बसचा मार्ग हा या दोन्ही बसपेक्षा थोडासा वेगळा आणि खास आहे। दुसरी बस आहे सकाळी ठीक 6:30 वाजता निघणारी विजापूर ते स्वारगेट पुणे आणि या बसचा मार्ग आहे ही बस विजापूर येथून निघून पुढे आरकेरी, कोंतेबमलाद, लवंगा, मोरबगी, बोरगी, बालगाव, ओमदी, मंगळवेढा, पंढरपूर, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद, नीरा, सासवड आणि हडपसर मार्गे ही बस पुढे स्वारगेटला जाते। आणि तिसरी जी बस आहे सकाळी ठीक 7:30 वाजता निघणारी विजापूर ते पुणे पिंपरी चिंचवड, ही बस विजापूर येथून सकाळी ठीक 7:30 वाजता मार्गास होते पुढे पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने आणि विजापूर येथून निघून ही बस पुढे वरटी, झळकी, चडचण, मरवडे, मंगळवेढा, पंढरपूर, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड आणि स्वारगेट मार्गे ही बस पुढे पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने जाते। या तिन्ही बसमुळे वरटी, झळकी, चडचण आणि ओमदी मार्गावरील प्रवाशांना पुढे पुण्याला जाणं अधिक सोयीस्कर होऊन जातं आपल्या लाडक्या लालपरीसोबत। आणि या तिन्ही बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहेत। तुम्ही MSRTCच्या अधिकृत वेबसाईट स्थळावरून किंवा MSRTCचं जे अधिकृत ॲप आहे तिथून तुम्ही या बसचं सीट जे आहे ते अगोदर बुकिंग करू शकता। तसेच या बसमध्ये महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत मिळते आणि 75 वर्षावरील पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी तर आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास तर मोफतच आहे। आणि या सर्व सोयी सुविधांमुळे आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास हा अधिक सोयीचा, सुखकर, सुरक्षित आणि अधिक आरामदायी होऊन जातो। लाखो प्रवाशांची विश्वासू सोबती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी। एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास। तर मंडळी, अशा प्रकारे विजापूरहून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी या तिन्ही बस सेवा उपलब्ध आहेत आणि या दोन्ही मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय होते या तिन्ही बसमुळे। तर मंडळी, ज्या बसने आजचा आपला प्रवास होणार आहे ती बस आहे विजापूर ते स्वारगेट पुणे आणि याच बसने आजचा आपला प्रवास होणार आहे पुढे स्वारगेटपर्यंतचा। मंडळी, सध्या आपण विजापूरचं जे सॅटेलाइट बस स्थानक आहे तिथे आहोत आणि सध्या सकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि इथे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी आहे। तुम्ही पाहू शकता तिथे बाकीच्या बस पण आहेत कर्नाटक स्टेटच्या आणि ही आहे आपल्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी। तर पाहूयात या बसचा मार्ग कोणता आहे। तर मंडळी, मगाशी ज्या बसबद्दल मी सांगितलं होतं की 5:30 वाजता सुटणारी विजापूर ते पुणे पिंपरी चिंचवड बस आहे, ती बस लागलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता। आणि या बसचा मार्ग देखील तुम्ही पाहू शकता। ही बस विजापूर येथून निघते, तिथून पुढे मंगळवेढा, पंढरपूर, फलटण, पुणे पिंपरी चिंचवड
तर ही बस निघेल आता 5:30 वाजता. आणि अजून एक बस आहे पिंपरी चिंचवडला जाणारी, ती बस आहे नंतर 7:30 वाजता. आणि या दोन्ही बसचा मार्ग सेम आहे. या दोन्ही बस वरटी झळकी चडचण मार्गे पुण्याच्या दिशेने जातात. तर मंडळी, सकाळची पहिली पुण्याकडे जाणारी 5:30 वाजताची विजापूर पुणे पिंपरी चिंचवड बस विजापूर येथून निघते आता. तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल विजापूर ते पिंपरी चिंचवड सकाळी 5:30 वाजताची पहिली बस निघून गेलेली आहे. आणि सध्या इथे 2 बस आहेत पुण्याला जाणाऱ्या. एक म्हणजे 7:30 वाजताची पुणे पिंपरी चिंचवड बस आणि दुसरी म्हणजे आपली विजापूर ते स्वारगेट बस. तुम्ही पाहू शकता इकडे 2 बस आहेत. तर ही आहे विजापूर ते पिंपरी चिंचवड आणि ही बस सकाळी 7:30 वाजता निघेल आता, कारण 5:30 वाजताची बस तर निघून गेलेली पहिले. आता ही बस सकाळी 7:30 वाजता निघेल. आणि त्याच्या बाजूलाच विजापूर ते स्वारगेट पुणे बस आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच लाडक्या लालपरीसोबत आजचा आपला प्रवास होणार आहे पुढे स्वारगेटपर्यंतचा. आणि विजापूरचं जे सॅटेलाईट बस स्थानक आहे तिथून ही बस सकाळी 6:00ला निघते पुढे विजापूरचं जे जुनं बस स्थानक आहे तिकडे. आणि विजापूरच्या जुन्या बस स्थानकावरून ही बस सकाळी 6:30 वाजता निघते पुढे स्वारगेटच्या दिशेने. आणि आपली बस आता फलाटावरती लागलेली आहे. आणि तुम्ही आपल्या बसचा लुक पाहू शकता. ही आहे आपली आजची विजापूर स्वारगेट लालपरी. आणि तुम्ही आपल्या बसचा मार्गफलक पाहू शकता, यावरती मार्ग दिलेला आहे. आपली बस विजापूर येथून निघेल. तिथून पुढे उमदी, मंगळवेढा, पंढरपूर आणि फलटण मार्गे स्वारगेटला जाईल आपली बस. तर मंडळी, आपली लालपरी आता विजापूरचे जे नवीन सॅटेलाईट बस स्थानक आहे तिथून विजापूरचं जे जुनं बस स्थानक आहे तिकडे जात आहे. तर मंडळी, आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण आता विजापूरचं जे जुनं बसस्थानक आहे तिकडे चाललेलो आहोत. आणि या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी पुशबॅक सीटची व्यवस्था दिलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तिथे असं करून तुम्ही अगदी आरामदायी असा प्रवास करू शकता, कारण आपला जो प्रवास असतो तो लांब पल्ल्याचा असतो. त्यामुळे या बसमध्ये पुशबॅक सीटची व्यवस्था दिलेली आहे. तसेच आपला जो प्रवास असतो तो लांब पल्ल्याचा असल्यामुळे मोबाईल चार्जिंग संपण्याची शक्यता असते. यामुळे या बसमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB चार्जर किट दिलेला आहे. आणि इथे तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता. आणि हे जे मोबाईलचं जे चार्जिंग किट आहे ते प्रत्येक सीटपाशी आहे. आणि या सुविधामुळे आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास हा अधिक सोयीचा, सुखकर आणि आरामदायी होऊन जातो. लाखो प्रवाशांची विश्वासू सोबती म्हणजे सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी लालपरी. तर मंडळी, सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आपण आता विजापूरचं जे जुनं बसस्थानक आहे तिथे आलेलो आहोत. आणि तुम्हाला विजापूरचं जुनं बसस्थानक दाखवतो. तर हे आहे विजापूरचं जुनं बसस्थानक. आणि विजापूरचं जे जुनं बसस्थानक आहे तिथे आपली लालपरी या साईडला लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडला लागलेली आहे. आणि इथला फलाट नंबर सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सोयीचं पडेल. तर इथे आपली लालपरी 16 आहे बघा, फलाट नंबर 16च्या समोर लागलेली आहे. आपल्या प्रवासाची सोबती आजचे आपले चालक दादा आपल्या सोबत आहेत, तर त्यांची थोडी ओळख करून घेऊया. नमस्कार, मी HD जाधव, चालक स्वारगेट आगार पुणे विभाग. आज मी बस घेऊन चाललो आहे विजापूर स्वारगेट. ही बस विजापूर नवीन बस स्थानकवरून 6 वाजता निघून जुन्या बस स्थानकावरून 6:30 वाजता निघते. या बसचा मार्ग असा आरकेरी, बोबलाद, लवंगा, मोरबगी, बोरगी, उमदी, शिवणगी फाटा, फुलजंती, मरवडे, मंगळवेढा, पंढरपूर, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद, निरा, वाल्हा, जेजुरी, सासवड, हडपसर मार्गे स्वारगेट जाते. तसेच स्वारगेटवरून सकाळी 9 वाजता निघते.
सदर बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चार्जिंगची सुविधा आहे, तसेच पुशबॅक सीट आहे। आपली लालपरी आपली जबाबदारी याप्रमाणे या बसमध्ये कुणीही कचरा करू नये। तसेच बोबलाद आणि उमदी या परिसरातील प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा। तसेच ही बस आरक्षणासाठी सुद्धा उपलब्ध आहे। तसेच सदर बसचा लाभ घ्यावा व आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्यावी। जय महाराष्ट्र। धन्यवाद। तर मंडळी, या बसची आपल्या चालकदादांनी उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे आणि आता सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि जवळपास 10 मिनिटे शिल्लक आहेत आपल्याकडे। तर तोपर्यंत चहा वगैरे घेऊयात। तर मंडळी, विजापूर बस स्थानक येथे आल्यानंतर आपण आता आलो आहोत चहा घेण्यासाठी, कारण आपल्याकडे जवळपास 10 मिनिटे शिल्लक आहेत। तर आता चहा घेऊयात आणि नंतर जाऊयात आपल्या पुढच्या प्रवासाकडे। चला बालगाव उतरणारे बालगाव। तर मंडळी, विजापूरनंतर आपण आरकेरी मार्गे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर पास केली। तिथून पुढे कोणते बोमलाद, लवंगा, मोरबगी, बोरगी, बालगाव, हळ्ळी मार्गे आपण आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे पोहोचलेलो आहोत आणि आता सध्या टाईम झालेला आहे सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि हे आहे उमदी शहर। उमदीकरांसाठी ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याचं कारण म्हणजे तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे। मी जवळून प्रवाशांचा चेहरा दाखवत नाही, कारण आपण प्रवाशांची गोपनीयता घेऊन आपण हा जो ब्लॉग आहे तो बनवत असतो नेहमी। तर मी दुरून तुम्हाला दाखवतो की गर्दी किती आहे ते। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आपली विजापूर स्वारगेट बस पुढे उभी आहे आणि तुम्ही लांबून पाहू शकता की गर्दी किती आहे या बसला। उमदीमध्ये भरपूर आहे गर्दी प्रवाशांची, कारण या मार्गावरून जाणारी ही एकमेव बस आहे विजापूर ते स्वारगेट। त्यामुळे या भागातील प्रवाशांसाठी ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या भागातील प्रवाशांसाठी ही केवळ एक बस नसून एक जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि उमदी येथे आपली लालपरी चहा नाश्त्यासाठी थांबलेली आहे, तर आपण ही चहा नाश्ता करून घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। इथून पुढे आपण आता शिवणगी फाटा, हुलजंती, मंगळवेढा मार्गे पंढरपूरला जाणार आहोत आणि तिथून पुढे नातेपुते, फलटण आणि जेजुरी मार्गे आपण पुढे स्वारगेटच्या दिशेने जाणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आता नाश्ता करून घेऊयात। तर मंडळी, आपण आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्या नाश्त्याचा मेनू तुम्ही पाहू शकता। तर हा आहे दालचा राईस म्हणतात ना, दालचा राईस।
तर आपण दालचा राईस घेतलेला आहे आणि आपले आजचे चालक दादा तसेच आपले वाहक दादा सोबत आहेत. तर यांच्यासोबत आपण आता सर्वात पहिले नाश्ता करून घेऊया. तर मंडळी दालचा राईस सोबतच घेतली जी मिरची भजी आहे ती जरा स्पेशल आहे या भागामध्ये. तर ती एक प्लेट घेतलेली आहे आपण, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी चवीबद्दल जर सांगायचं झालं तर एक नंबर चव आहे. आणि कशी आहे चव वगैरे काय? एकदम छान आहे, हलका आहार. आणि जर तुम्ही कधी या मार्गावरती प्रवास केला तर एकदा नक्की ट्राय करा, एक नंबर चव आहे. आणि इथली मिरची भजी खूप स्पेशल आहेत. खास जे कर्नाटक भाग असतो त्या भागामध्ये मिरची भजी जास्त पाहायला मिळतील तुम्हाला. या नाश्ता करायला. तर मंडळी नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी एक दालचा राईस आणि एक भजीची प्लेट जी आहे इथली प्रसिद्ध ती घेतली होती. आणि इथून पुढे आपण आता शिवंजी फाटा आणि होलदर्दी मार्गे मंगळवेढ्याला जाणार आहोत. आणि तिथून पुढे आपला नेहमीचा मार्ग स्वारगेट पुणे. चला तर मग इथून पुढचा आपला प्रवास सुरू करूया आपल्या लाडक्या लालपरीसोबत. आणि इथून पुढे आपण आता मंगळवेढा, पंढरपूर आणि फलटण मार्गे स्वारगेटच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आता संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे मंगळवेढ्याचं बसस्थानक. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मंगळवेढा हा तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोटरा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आणि इथून पुढे आपण आता विठुरायाची नगरी पंढरपूरच्या दिशेने जाणार आहोत. इथून पंढरपूरचं अंतर जवळपास 30 किलोमीटरचं आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला पंढरपूरमध्ये पोहोचण्यासाठी. आणि ही विजापूर स्वारगेट बस मंगळवेढा बस स्थानक येते. सकाळी साधारण 9च्या आसपास येते आणि तिथून पुढे स्वारगेटच्या दिशेने जाते. चला तर मग इथून पुढचा प्रवास सुरू करूया विठुरायाची नगरी पंढरपूरच्या दिशेने. तर मंडळी सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि आपण आता विठुरायाच्या पवित्र नगरी पंढरपूर येथे पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे पंढरपूरचं बसस्थानक. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. आणि पंढरपूर बसस्थानक येथे आपली लालपरी फलाट क्रमांक 14च्या समोर लागलेली आहे. फलाट क्रमांक 14च्या समोर आपली बस लागलेली आहे. तर मंडळी पंढरपूरहून प्रवास करत आपली बस आता माळशिरस येथे पोहोचलेली आहे. आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे 10:40 झालेले आहेत.
आणि तुम्ही पाहू शकता हे आहे माळशिरसचं बसस्थानक. आणि इथून पुढे आपली लालपरी आता नातेपुतेच्या दिशेने जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया इथून पुढच्या प्रवासाला. चला नातेपुते उतरला, चला नातेपुते. तर मंडळी सकाळचे 11:20 झालेले आहेत आणि आपण आता नातेपुते बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही इकडचं वातावरण पाहू शकता कसं झालेलं आहे. एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे इकडचं. सुरुवातीला आपण निघालो तिथं ऊन पडलेलं, पण इकडे पुढे पाऊस दिसतोय पुण्याकडं. तर बघू आपल्याला पाऊस लागतोय का पुढं. आणि तुम्हाला नातेपुतेचं बसस्थानक दाखवतो. तर असं आहे नातेपुतेचं बसस्थानक. आणि आपल्यासमोर एक बस लागलेली आहे, ई शिवाई बस आहे, पंढरपूर ते स्वारगेट, पंढरपूर नातेपुते फलटण मार्गे स्वारगेट. तर मंडळी आपल्या चालकदादांनी आपल्यासाठी खास पेरू दिलेला आहे, पेरू घेतलेला आहे, या पेरू खायला. आणि इकडचं वातावरण पावसाचं झालेलं आहे. पाऊस येईल पुढे काय माहिती, बघू पुढे पुण्याकडे पाऊस असेल असा अंदाज आहे, या पेरू खायला. तर मंडळी सध्या आपण आपल्या लाडक्या लालपरीसोबत प्रवास करत आहोत. खिडकीतून दिसणारे सुंदर रस्ते, वाटेत येणारी गावं आणि हा लालपरीचा सुंदर प्रवास. दूरवरच्या गावांना आणि शहरांना जोडत लाखो प्रवाशांच्या प्रवासात आजही आपली लाडकी लालपरी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं नाव नाही, तर वाटेत मिळणारे अनुभव आणि सुंदर आठवणी जपण्याचं नाव आहे. आणि लालपरीचा प्रवास म्हणजे त्या अनुभवात भर पाडणारी एक वेगळीच गोष्ट. एस टीचा प्रवास सुखकर, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास. लाखो प्रवाशांची विश्वासासोबती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी. तर मंडळी दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि आपण आता सातारा जिल्ह्यातील फलटण या शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे फलटणचं बसस्थानक. आणि इथून पुढे आपण आता लोणंदनिरा आणि जेजुरीच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आपण आता लोणंद मार्गे नीरा येथे पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता आपला आत्तापर्यंत विजापूर, उमदी, मंगळवेढा, पंढरपूर, फलटण एवढे सगळे टप्पे पार केलेले आहेत. इथून पुढे फक्त आपण आता स्वारगेटच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी जेजुरीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आपली लालपरी आता जेवणासाठी थांबलेली आहे. हॉटेल आईसाहेब म्हणून आहे, तुम्ही पाहू शकता हॉटेल आईसाहेब आहे.
तर मंडळी, विजापूरपासून सुरू झालेला आपला प्रवास हा चांगलाच पुढे आलेला आहे. इथून पुढे आपण आता सासवड आणि हडपसर मार्गे स्वारगेटच्या दिशेने जाणार आहोत. चला तर मग आपण पण काहीतरी खाऊन घेऊया. तर मंडळी, इथं दर बघू शकता तुम्ही. व्हेज थाळी 150 रुपयाला आहे आणि जी स्पेशल व्हेज थाळी आहे ती 200 रुपयाला आहे. आणि असा मेनू आहे इथला, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, विजापूरपासून सुरू झालेला आपला प्रवास हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आपली बस आता जेजुरीच्या पुढे हॉटेल आईसाहेब येथे थांबलेली आहे. आणि आपण आता आपल्या चालकदादा, तसेच आपले वाहकदादा आहेत, त्यांच्यासोबत आपण आता मस्तपैकी जेवण करत आहोत. तर या तुम्ही पण जेवायला. आणि पुढे आपण आता किती तास लागेल आपल्याला जायला स्वारगेटला? पावणे 2 तास. म्हणजे 3.5-4 जवळपास 3.5 ते 4च्या दरम्यान आपण पोहोचू. तुम्हाला समजणारच आहे आपण कधी पोहोचणार आहोत स्वारगेटला. चला तर मग या जेवण करायला. तर मंडळी, आपल्या चालकदादांनी आज घरगुती म्हणजे एक स्पेशल डिश आणलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे काय आहे? लसणाची चटणी. अगदी घरगुती पद्धतीने तयार केली, अगदी चविष्ट स्वादिष्ट घरगुती अशी लसणाची चटणी आणली आणि ती आपण घेतलेली आहे या जेवायला. तर मंडळी, मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथून पुढचा आपला प्रवास सुरू होतोय स्वारगेटच्या दिशेने. चला तर मग सुरुवात करूया इथून पुढच्या सुंदर प्रवासाला. शेवटचा शिक्का महत्वाचा. तर मंडळी, दुपारचे 2:30 झालेले आहेत आणि आपण आता सासवड बस स्थानक येथे पोहोचलेलो आहोत. इकडचं वातावरण जर बघायचं झालं तर इकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि हलकासा पाऊस पडतो इकडं. आणि इथून पुढे आपण आता दिवे घाट पार करून पुढे हडपसरला जाणार आहोत आणि तिथून पुढे स्वारगेट आहे. आणि काही वेळातच आपण स्वारगेटमध्ये पोहोचणार आहोत. तर मंडळी, दुपारचे 3:45 वाजलेले आहेत आणि आपण आता पुण्यातील स्वारगेट बस स्थानक येथे पोहोचलेलो आहोत. आणि विजापूरपासून सकाळी 6:30 वाजता आपला सुरू झालेला प्रवास हा आता आपल्या स्वारगेटमध्ये येऊन संपतो आहे. तर मंडळी, कसा वाटला आपला आजचा हा विजापूर ते स्वारगेट पुणे लालपरीने केलेला सुंदर प्रवास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही एखादा रूट सुचवा की कोणता मार्ग करायला पाहिजे. आणि अजून काही एक्स्ट्रा सुचवायचं असेल तरी सुचवा, कमेंट करून सांगा मला. आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला असेल तर करून टाका. आणि भेटू पुढच्या एका अशाच नवीन आणि खास अशा प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.